आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। एकाच दिवसात 12 वर्षातली सगळ्यात मोठी घसरण नोंदवली आहे। सोन्याच्या दरात अवघ्या 23 दिवसात 35,000ची तर चांदीच्या दरात तब्बल 85,000ची घसरण झाली आहे। गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे। आताच पाहिलेल्या बातमीनुसार सोने आणि चांदीच्या दराबाबत आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आता समोर आली असून सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली आहे। गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आजच्या दिवशी अचानक खाली आल्यामुळे लगनसराईच्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरेदीसाठी मोठी सुवर्ण संधी आता निर्माण झाली आहे आणि या संधीचा फायदा घेण्यासाठीच आता पब्लिक रांगाची रांगा सराफा दुकानांमध्ये लावत आहे। आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की ग्राहकांनो, ज्यांनी काही गेल्या दिवसामध्ये सोनं खरेदी केलं होतं किंवा गेल्या महिन्यामध्ये सोनं खरेदी केलं होतं ते आता अक्षरशः रडू लागले आहे। कारण की तुम्हाला माहीत आहे, गगनाला भिडलेले सोन्याचे भाव अचानक आता खाली कोसळले आहे। सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आजच्या दिवशी बघायला मिळत आहे। बघा आता नेमकं असं का घडलं, सोन्याचे दर अचानक खाली का घसरले हे सुद्धा माहीत असणं अतिशय गरजेचं आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये सोन्याचे दर आणखीन खाली येतील का पुन्हा वर जातील हे सुद्धा माहीत असणं आता ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाचं झालं आहे। तर मग ग्राहकांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील घडामोडीमुळे सोन्याच्या दरावर जो मोठा परिणाम झाला आहे त्याचे पडसाद आज सराफा बाजारपेठेमध्ये सकाळपासूनच उमटताना दिसत आहे। आता थोड्याच वेळामध्ये सोन्याचे नवीन दर अधिकृतपणे जाहीर होणार असल्यामुळे गुंतवणूकदारांचे याकडे आता बारीक लक्ष लागू राहिले आहे। जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो, कारण सोन्याबाबतच नाही तर चांदीच्या दरामध्ये देखील आज मोठी घट झाल्याचं बघायला मिळत असून ही स्थानिक बाजारपेठेमध्ये ग्राहकांची खूप मोठी लगबग वाढली आहे। जागतिक स्तरावर डॉलरच्या मूल्यामध्ये झालेल्या बदलामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव उतरले असून ही घसरण पुढील काळ टिकून सुद्धा राहू शकते। आता महत्त्वाचा मुद्दा लक्षामध्ये घ्या, ही घसरण तात्पुरतीच नाही तर येणाऱ्या एक आठवडाभर सुद्धा ही घसरण राहू शकते। आजच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणे खिशाला पडवणारे ठरू शकते। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, काही सराफा व्यापाऱ्यांनी दागिन्यांच्या घडणावळ शुल्कामध्ये देखील मोठी विशेष सवलत जाहीर केली असून शोरूममध्ये नवीन स्टॉक आता उपलब्ध झाला आहे। आज थोड्याच वेळामध्ये सोन्याचे दर आणखीन काही रुपयांनी कमी होण्याची दाट शक्यता सूत्रांच्या माध्यमातून वर्तवली जात असल्यामुळे ग्राहकांनी आत्ताच खरेदीसाठी नियोजन करावे। लगनसराईसाठी आता लक्षामध्ये घ्या, लग्नासाठी सोनं घेणाऱ्या कुटुंबांना या दरवाढीच्या संकटातून आज मोठा दिलासा मिळाला असून सोन्यामध्ये आज प्रचंड घसरण झाली आणि सोन्याचे दर आता कोसळले आहे। तर मग ग्राहकांनो, आता अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे की 22 कॅरेट सोन्याचा दर काय आहे, 18 कॅरेट सोन्याचा दर काय आहे आणि सर्वात शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा दर तरी काय आहे हे सुद्धा पाहून घेणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। अगदी एका मिनिटामध्ये आता आपण आजचे ताजे आणि नवीन दर बघून घेणार आहोत। तर मग आता ग्राहकांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सराफा कट्ट्यावर आज सोन्याचे भाव स्थिर राहतील की आणखीन खाली जातील याबाबत व्यापाऱ्यांमध्ये सध्या विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहे। आजच्या दिवशी 24 कॅरेट सोनं आणि 22 कॅरेट सोनं बघा, या दरामध्ये प्रति तोळा मोठी तफावत बघायला मिळत असून गुंतवणूक म्हणूनच सोन्याकडे पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम वेळ मानावी लागणार आहे। सोन्याच्या किमतींमध्ये झालेली ही घसरण अचानक झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आश्चर्याचा मोठा धक्का सुद्धा बसला आहे। ज्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी किंवा गेल्या काही दिवसामध्ये रविवारी किंवा सोमवारी किंवा मंगळवारी सोनं खरेदी केलं ते आज अक्षरशः रडू देखील लागले आहे। कारण की अतिशय महत्त्वाचं म्हणजे बघा, त्यांनी महागड्या दराने सोनं खरेदी केलं होतं आणि सोन्या
सोन्यामध्ये अचानक खूपच मोठी घसरण झाल्याची बघायला मिळाली आहे. तर मग ग्राहकांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, बाजारपेठेमध्ये सोन्याच्या दरामध्ये जे काही लक्षणीय घट नोंदवली गेली आहे ती पाहता ग्राहकांनी हॉलमार्क असलेल्या सोन्यालाच आता विशेष पसंती दिली पाहिजे. आता थोड्याच वेळामध्ये सराफा असोसिएशनकडून सोन्याचे अंतिम दर पत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे मोठी घट होणे अपेक्षित आहे. ग्राहकांनी खरेदी करताना पक्क्या बिलाचा आग्रह धरूनच सोन्याची शुद्धता तपासूनच सोनं घ्यावं, कारण सध्या बाजारपेठेमध्ये सोन्याच्या भावातील घसरणीचा कल कायम असून सकाळी बाजार उघडताच दर खाली आल्याचं स्पष्ट झालं आहे. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते, कारण सोन्याचे भाव पुन्हा कधी वाढतील याचा सध्या कोणताही अंदाज लावता येणं कठीण आहे. आता जागतिक युद्धाच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेमध्ये सोन्याची ही घसरण सर्वांनाच थक्क करणारी आहे. सराफा बाजारपेठेमध्ये सोन्याच्या बिस्किटांची मागणी आता अचानकच वाढली आहे. दरातील कपातीमुळे व्यवहार सध्या जोमाने सुरू आहे. आज थोड्याच वेळामध्ये या घसरणीचे मुख्य तांत्रिक कारण समोर येणार आहे, परंतु सध्या तरी ग्राहकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी ठरत आहे. जर तुमच्या घरी लग्न कार्य असेल तर सोन्याचे भाव उतरले असतानाच आपली खरेदी आपटून घेणं शहाणपणा ठरू शकतो, असा सल्ला देखील या ठिकाणी देत असतात. भरपूर असे या ठिकाणी ग्राहक असतात किंवा भरपूर असे व्यापारी असतात. आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे सोनंच खरेदी करायचं की नाही करायचं हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा सोन्याचा अंदाज आता व्यक्त करण्यामध्ये आला आहे. सोनारांचं मत तरी काय आहे? येणाऱ्या काही दिवसामध्ये सोनं आणखीन कोसळू शकतं का पुन्हा उच्चांक गाठू शकतं हे सुद्धा माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सोन्याच्या दरामध्ये आज कमालीची लवचिकता पाहायला मिळत असून दर तासाला किमतीमध्ये किरकोळ बदल होताना दिसत आहे. आजच्या दिवशी सोन्याचे भाव नेमकं किती हजारांनी उतरले आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला थोड्याच वेळामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण समजणार आहे. ही संधी हातातली जाऊन देऊ नका, कारण सोन्याचे दर पुन्हा वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अनेक तज्ज्ञांनी यावेळी सांगितले आहे. सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येत असून लोक मोठ्या प्रमाणामध्ये दागिने खरेदी करत आहे. आज थोड्याच वेळामध्ये दरातील घसरणीचा अचूक आकडा जाहीर केला जाईल, ज्यामुळे ग्राहकांना आपले बजेट ठरवणे सोपे जाणार आहे. सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणतेही तडजोड न करता नामांकित पेढीतूनच सोने खरेदी करणं आजच्या काळामध्ये सुरक्षित मानले जाते. याची सर्व ग्राहकांनी आता गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे, कारण ग्रामीण भागामध्ये देखील सोन्याच्या भावामधील घसरणीची बातमी वाऱ्यासारखी आता पसरताना दिसत आहे. अनेक जण सोन्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. आजच्या दिवशी सोन्याचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांचे सोन्याचे स्वप्न आता पूर्ण व्हायला मदत मिळणार आहे. बाजारपेठेमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सोन्याच्या किमतीमध्ये हा चढ उतार जागतिक घडामोडीशी निगडीत असल्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहूनच आपले महत्त्वाचे किंवा या ठिकाणी सोनं किंवा चांदी खरेदी करावे. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, तुम्हाला जर दागिने खरेदी करायचे असतील तर ही वेळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम मानावी लागणार, कारण की दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोनं आणि 18 कॅरेट सोनं अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल. 22 कॅरेट सोन्याचे दागिने हमखास चमकत असतात आणि 18 कॅरेट सोन्याचे दागिने लवकर तुटत नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सराफा बाजारपेठेमध्ये सोन्याच्या दागिन्यांची जी नवीन डिझाईन ग्राहकांना आकर्षित करत आहे, त्यामुळे विक्रीमध्ये मोठी वाढ सुद्धा झाली आहे. आज थोड्याच वेळामध्ये नवीन दराचे अपडेट उपलब्ध होईल, जे आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोन्याचे भाव उतरणे ही ग्राहकांसाठी नेहमीच आनंदाची बातमी असते. आजचा दिवस नेमका तसाच ठरला असून सोन्याची झळाळी
आता अधिकच वाढले आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या सोन्याचे दर नेमकं काय आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर काय आहे, 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे आणि जे या ठिकाणी लवकर तुटत नाही म्हणजे की 18 कॅरेट सोन्याचा दर तर हे नेमकं काय आहे हे पाहून घेणं आता अतिशय महत्त्वाचं झालं आहे. सोन्याच्या दराबाबत आज सगळीकडे सकारात्मक वातावरण असून सराफा दुकानांमध्ये ग्राहकांसाठी विशेष सवलती दिल्या जात आहे. आजच्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे चांदीच्या मागणीमुळे सुद्धा मोठी वाढ झाली असून चांदीच्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहे. ही दरवाढ टाळण्यासाठी आणि स्वस्तात स्वस्त सोनं खरेदी करण्यासाठी आजचा मुहूर्त सर्वात योग्य असल्याचं अनेक जाणकार तज्ज्ञांनी आता स्पष्ट केलं आहे. शेवटी सोन्याचे भाव उतरणे ही लगनसराईच्या काळामध्ये सर्वांसाठीच मोठी भेट ठरली असून ग्राहकांनी याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. आजच्या दिवशी सोन्याचे दर कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये देखील हालचाली आढळल्या असून सोन्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुमचा की सोन्याचे दर नेमकं काय आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहे, 24 कॅरेट सोन्याचे दर नेमकं काय आहे आणि ज्या सोनं लवकर तुटत नाही म्हणजे की 18 कॅरेट सोन्याचे दर नेमकं काय आहे हे पाहून घेणं आता अतिशय गरजेचं झालं आहे. तर मग आता या घसरणीनंतर बाजारामध्ये सोन्याचे दर बघा, सविस्तर दर आता आपण बघणार आहोत. यामध्ये आता सर्वात अगोदर आपण बोलूया 24 कॅरेट शुद्ध सोन्याबद्दल. बघा यामध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति तोळा 1,56,000 रुपये इतका नोंदवण्यामध्ये आला आहे. अत्यंत शुद्ध मानले जाणारे हे सोने आता गुंतवणुकीसाठी ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक शुद्धतेच्या दृष्टीने 24 कॅरेट सोन्याला सर्वाधिक पसंती देत असून या किमतीमध्ये त्यांना मोठा आर्थिक लाभ आता होत आहे. दागिन्यांच्या खरेदीसाठी आता अधिक मागणी असलेल्या 22 कॅरेट सोन्याचे दर आता 1,42,000 रुपये प्रति तोळा इतका दर झाला आहे. मध्यमवर्गीय ग्राहकांना दागिन्यांसाठी हा दर अत्यंत दिलासादायक वाटत असून दागिन्यांच्या खरेदीवर त्यांना आता मोठी बचत करण्यास मदत होत आहे. अनेक गृहिणी आणि वधूवरांसाठी सोन्याचे दागिने घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी असून दुकानांमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये बुकिंग सुरू झाली आहे. याचसोबत आता 18 कॅरेट सोन्याचा दर सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं झालं आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या त्यानंतर 18 कॅरेट सोन्याचा दर 1,37,000 रुपये प्रति तोळा आहे, जे की सोनं लवकर तुटत नाही आणि अतिशय कमी स्वस्त जर सोन्याबद्दल बोलायचं झालं तर 14 कॅरेट सोनं, हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 14 कॅरेट सोन्याचा दर 1,03,000 रुपये प्रति तोळा इतका नोंदवण्यामध्ये आला आहे. दागिन्यांच्या वजनानुसार आणि कॅरेटनुसार सोन्याचे हे दर ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवडण्याची संधी देत आहे, ज्यामुळे लगनसराईच्या खरेदी प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता आणि स्पष्टता आली आहे. आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे चांदीच्या दराबाबत जर बोलायचे जर झाले तर सध्या बाजारामध्ये प्रति किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या औद्योगिक आणि घरगुती वापरांसाठी चांदीची मागणी मोठी असून या घसरणीचा फायदा घेण्यासाठी ग्राहक आता चांदीचे दागिने आणि भांडी खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहे. चांदीतील ही मोठी घसरण लगनसराईसाठी खर्चाला खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या नेमकं आता काय करायचं, सोनं खरेदी करायचं की नाही करायचं. बघा मोठमोठ्या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सोन्यामधील ही घसरण अजून काही दिवस सुरू राहणार. म्हणजे की तुम्ही जर आज सोनं खरेदी जर केलं तर येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचा फायदा होऊ शकतो, पण तुम्हाला लवकरात लवकर जर सोनं विकायचं असेल तर मग यामध्ये आणखीन सुद्धा घसरण काही दिवसामध्ये होऊ शकते. त्यामुळे जर थोडंसं थांबलं तर आणखीन थोडासा लाभ जास्त मिळू शकतो, हे तज्ज्ञांचं मत आहे.
आता जर महत्त्वाचं जर सांगायचं जर झालं तर आपला व्हिडिओ फक्त माहितीपर उद्देशासाठी बनविण्यामध्ये येत असतो. तुम्हाला जर असे एकदम खरोखर आणि ओरिजिनल दर सटीक दर जर बघायचे असतील तर तुमच्या सराफा बाजारामध्ये जाऊन तुम्ही दर विचारा आणि मगच सोनं खरेदी करा. कारण की सोनं खरेदी करणं हे तुमच्या रिस्कवर अवलंबून आहे आणि तुमच्या बजेटवर अवलंबून आहे. तर ग्राहकांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.